हाय गाईज, शुभ सकाळ. हा आमचा असा काही सकाळ चालू झालेली आहे. हे बघा, मॅगीचे कसे मुरमुरे खायचे काम चालू आहे. तिला ॲक्च्युली ना भूक लागली होती, पण आज जरा काही आमचा वेगळा प्लॅन असल्यामुळे तिला सकाळी थोडेसे मुरमुरेच खायला दिले. म्हटलं नंतर ही जेवणार नाही. चला, माझी आंघोळ झालेली आहे. बघा, यांचं सगळं हे मस्ती होईपर्यंत मी आंघोळीला वगैरे गेलेली. त्यांनी काही सामान वगैरे घेऊन आले. आज गटारी स्पेशल आहे गाईच. आज तुमच्याकडे पण असेल. सगळं कपडे वगैरे धुवून वगैरे मी पहिलेच आवरून घेतलेलं होतं. आज जरा लवकरच उठली होती, कारण आपली अमावस्या आय थिंक 4-4:30ला का काही संपणार होती. त्याच्यामुळे आम्ही लवकरच चालू केलेलं सर्व काही बनवायचं. बनवलं मीच, पण थोडंसं चिकन वगैरे क्लीन वगैरे सर्व तेच करून देतात. त्यांना बोली तुम्ही क्लीन वगैरे करून द्या, मी पटापट बनवून घेते. तेव्हा चिकन वगैरे आपलं क्लीन झालेलं आहे. आता मी बनवणार आहे चिकन पुलाव आणि चिकन सुक्कं आणि थोडंसं चिकन फ्राय करणार आहे मॅगीसाठी, म्हणजे चिकन 65. आणि तिला एका बाजूला मी राईस बनवून घेतलेला आहे गाईस. आणि आलं आणि लसणाची पेस्ट मी कुटून घेते. मला ते बिलकुल रेडीमेड आवडत नाही, आलं लसणाची पेस्ट. हे बघा, चिकन बनवलेलं आहे मी. साईडला माझं हे पण झालेलं आहे. बिर्याणी पण बनवत आहे. बिर्याणीची वगैरे पण तयारी मी सर्व तयारी करून ठेवलेली होती, का जेणेकरून पटापट बनवून घेऊ. कारण खूप टाईम झालेला होता. मला मॅगीला पण जेवायला घालायचं होतं आणि यांना पण भूक लागलेली होती आणि आपला अमावस्याचा टाईम पण संपणार होता. त्याच्यानंतर काही बनवायचं नव्हतं, त्यामुळे मी खूप पटापट आवरत होती. हे बघा, मसाले वगैरे हे ते सर्व कापून घेतलेले होते. ही चिकन पुलावची मी तयारी करत आहे गाईच. हे बघा, तुमच्या इथे पण गटारी असेल. आज गटारीचं तुमच्या इथे स्पेशल असेलच. काही लोक तर माळकरी असतात, ती खातच नाही. ते बघा, कांदा वगैरे टाकून घेतलेला आहे, मसाला वगैरे पण टाकून घेतलेला आहे. सर्व काही चिकनचं मसाला वगैरे टाकून, टमॅटो वगैरे टाकून हे असं काही आपलं तयार झालेलं आहे मिक्सर. चिकन वगैरे पण टाकून घेतलेलं आहे. राईस वगैरे धुवून घेतली आहे. राईस धुवून वगैरे पटकन त्याच्यात आपण राईस ॲड करू आणि पटकन कुकर लावून देऊ, जेणेकरून आपले शिट्ट्या पटापट होऊन आपला राईस पटापट होऊन ओके होईल. हे बघा कशा प्रकारे झालेलं आहे. चिकन वगैरे टाकून वगैरे आता आपल्याला फक्त कोथिंबीर वगैरे टाकायची आहे. कोथिंबीर वगैरे टाकून झाली की आपल्याला डायरेक्ट कुकर लावून घ्यायचं आहे. चला, माझी बिर्याणीची तयारी झाली आहे. आता करू सुका चिकनची तयारी. कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे. थोडंसं त्याच्यात तेजपत्ता टाकला आहे. चिकन सुक्कामध्ये आम्ही जरा तेजपत्ता जास्तच टाकतो. थोडंसंच होतं, जास्त काही नव्हतं चिकन, कारण 2 जणच असतो खाणारे, त्यामुळे आम्हाला काही एवढं बनवावं लागत नाही. बिर्याणी झालेली होती, कुकर लावून ठेवलेला होता. त्याच्या शिट्ट्या होईल तेव्हा बिर्याणीचं बंद करेल. कांदा वगैरे परतून घ्यायचं काहीच. त्याच्यानंतर हे बघा, कांद्याचं वगैरे हे पहिलं तुम्हाला दाखवलंच होतं. आता परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट, त्याच्यानंतर हळद वगैरे जे काही असेल ते टाकून घ्यायचं आहे. हे बघा, त्यानंतर काही नाही, आपलं धना पावडर वगैरे काय असेल ते, जे अवेलेबल असेल ते सुका चिकनमध्ये टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, ते ओकेच होणार आहे. मीठ वगैरे टाकून घ्यायचं, आपलं चिकन वगैरे टाकून घ्यायचं, झालं ओके. रेडी झाल्यावर एकदम मस्त कलर पण येतो त्याला. आणि हा आमचा आगरी मसाला आहे, त्याच्यामुळे चिकनला एकदम लालसर कलर येतो. थोडंसं आपलं जे वाटण असतं थोडंफार टाकून घ्यायचं आहे. एव्हरेस्ट मसाला तुमची म्हणजे इच्छा टाकायची असेल नसेल पण टाकू शकतात, आणि टेस्ट जरा चांगली येते. हे बघा, थोडंसंच बनवलेलं आहे गाईस, पण मस्त होतं.
आपलं थोडंसं म्हणजे नाही का पाणी वगैरे टाकून असं शिजवायचं, म्हणजे वरती ह्याच्यावरच शिजवायचं, वाफेवरच शिजवायचं, जेणेकरून त्याला टेस्ट वगैरे चांगली येते. थोडंच बनवलेलं आहे, जास्त काही बनवलेलं नव्हतं. आम्ही दोघंच होतो. बिर्याणी होती, परत नाही का बिर्याणी पण होती, चिकन सुक्कं पण होतं. दोघांना काय एवढं तेव्हा हे झालेलं आहे. आता ही आहे माझी तयारी आहे चिकन 65ची. हे फक्त मॅगीसाठी बनवायचं होतं. तिला खूप आवडतं चिकन 65, तिच्यासाठी खास बनवायचं होतं. म्हटलं बनवून घेऊ, तिला देऊन टाकू. तर पटापट तयारी केल्यानंतर टेन्शन नाही, तिला देऊन टाकते. कारण ती सकाळपासून उपाशी, तिने फक्त मुरमुरेच खाल्लेले होते. आज मी तिला तिचा नाश्ता वगैरे काहीच दिलेला नाही आहे. तसं मी तिचा राईस करून ठेवलेला आहे, पण आता पहिले ती काय ह्याच्याशिवाय ऐकणार नाही, त्याच्यामुळे तिचं रेडी करून ठेवलेलं आहे. राईस पहिले तिची कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे. आता हे तिचं चिकन 65, म्हणजे तिला पण आहे आम्हाला पण आहे. तिचं थोडंसं वेगळं बनवेल, कारण खूप तिखट होईल. ती तिखट आम्ही एवढं तिला देत नाही, आणि हजीना पण ॲक्च्युली तिच्या ह्याच्यात टाकत नाही. हे आमच्यासाठी आहे, नंतर तिच्यासाठी बनवून तिला वेगळं देईल. कारण हजीना वगैरे आम्ही जास्त तिखट तिला यूज करत नाही, कोणतीच गोष्ट. जास्त मीठ वगैरे पण आम्ही तिच्या कोणत्याही गोष्टीमध्ये ॲड करत नाही. तुमची गटारी कशी गेली आहे मित्रांनो, कमेंट्स करा, नक्की सांगा. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आता कलर टाकायचा आहे आपल्याला, फूड कलर. बाकी सगळं रेडी झालेलं होतं, आपलं हेच काम बाकी होतं लास्टला. तरी मी सगळं आवरून सगळं क्लीनअप पण करून घेतलं आहे काहीच, कारण नंतर लास्टला खूप म्हणजे खूप पसारा पडतो. आणि आपल्या सगळ्या लेडीजला तर माहिती आहे की खूप पसारा झाल्यावर मग हे आवरायचं का ते आवरायचं, काहीच म्हणजे एकदम कन्फ्युजन होऊन जातं. त्याच्यापेक्षा थोडं पहिलेच आवरून टाकलेलं बरं, म्हणजे नाही का भांडे वगैरे काय बेसिनमध्ये सारखे पडतात. त्याच्यानंतर मग जेवणाचे पण हे ते खूप सर्व जास्त होऊन जातं ते. त्यामुळे मी सर्व रनिंगमध्येच म्हणजे लगेच क्लिअर करून टाकते. हे झालं का त्याचं, ते झालं का त्याचं, म्हणजे लगेच क्लिअर करते. भांडे वगैरे मी काही ठेवत नाही, कारण लास्टला खूप लोड येतो. आणि ॲक्च्युली माझा प्रॉब्लेम आहे का, मला थोडं क्लिनिंग पण लागतं स्वयंपाक किचनवर वगैरे नाही का, म्हणजे व्यवस्थित असलं का. नाही तर मग जास्त वस्तू असल्या का मला काहीच समजत नाही की आता काय करायचं आहे आणि काय नाही. त्याच्यामुळे मी जसं म्हणजे माझं कंप्लीट होतं की बाबा आता हां हे झालं आहे, हे उचलून ठेवून देऊ, ते झालं आहे, त्याचं साहित्य उचलून ठेवून द्यायचंच मी सर्व प्रयत्न करत असते. हे आता अशा काही प्रकारे तळायचं आहे. हे डायरेक्ट टाकत जायचं आहे गाईज. हे बघा, आता हा आपलं झालेलं आहे चिकन तळून. आता ही आपली फायनल डिश झालेला आहे. बाय बाय गाईज.